हे मानसी, अरे काय केलं का तुला? कुठं चालली तू? घरी. तू माझा दररोजच का बरं रस्ता अडवतो? अगं तुला माहिती ना मला तू आवडते. पण मला नाही ना तू आवडत, मी तुला सांगितलं ना आधी पण. अगं पण मानसी मला एक गोष्ट तू सांग. अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे ना. अगं आपण मस्त लग्न करू ना. नको, मग तू खुश राहशील एकदम. मला नाही करायचं तुझ्या. अरे पण तू मला का घाबरते? अगं मानसी तू मला खूप आवडते ग. अगं असं नको करू. हे बघ तू जर माझ्यासोबत लग्न केलं ना तर तू जे म्हणशील ते तुला मी देईन. तुला जे आवडेल ना ते तुला मी आणून देईन. ऐक ना मानसी. नको, मला तुझ्यावर खरंच प्रेम आहे. ऐक ना मानसी. तुला माझ्यापेक्षा चांगली मुलगी भेटत तुम्हाला. नाही ना तेच तर अडचण आहे ना. तुझ्यापेक्षा मला चांगली मुलगी आवडतच नाही ना. अगं तूच माझी दिलाची राणी आहे ग. अगं असं नको ना करू ग. नाही मानसी ऐक ना. सोड ना. दे ना मानसी. ए मानसी नाही अगं बघ ना अरे अगं तू कोणी येणार नाहीये. तुला माहितीये ना मानसी अख्खं गाव मला घाबरत. मानसी असं नको करू. दे ना ग मला तुझी लवशिप. हे बघ तू 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 काय पण माग मी सगळं तुझ्यासाठी आणून देईन मी. पण तू मला नाही नको म्हणून मानसी. प्लीज आपण बघ लग्न करू, मस्त बाहेर जाऊ, फिरायला जाऊ. तू काळजी कशाला करते? मानसी ऐक ना. हे नको समज ना. तू फक्त माझी हा दुसऱ्याचं नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं दुसऱ्या कोणाची झाली ना माझी वाईट नाही. नाही तुला आवडते का एका मुलीला छेड काढताना दररोज तुझा त्रास सहन करते म्हणते आज जाऊन दे. अगं मग दररोज तुला सांगतो तू ऐक ना म्हणून मानसी. माझं प्रेम ना ग तुझ्यावर. तू सोड ना मला नाही म्हणतो. अगं काय कमी आहे माझ्यात सांग ना. अगं तुला पाहिजे ते देईन ना मी. अगं राणी तुला राणी फक्त एकदम माझी बस. छायला काय मी कोणाचं वाईट केलंय काय माहिती. माझ्या नशीबच फुटकय. माझ्याच नशीबी असं का होतं काय माहिती. आईला सांगायला गेलं तर उगाच माझ्यामुळे आईला त्रास होईल. आईला तरी कसं सांगू मी. मला कोणाला त्रास द्यायचा नाहीये. माझ्यामुळं नको उगाच तिला त्रास. आधीच लय भोगलंय तिने. परत माझ्यामुळं परत नको. काय करू मी. मला खूप त्रास होतोय. भीती वाटते खूप. परत उद्या गेले तर परत तुम्हाला जवळ येईल. मानसी बाळा काय ग काय झालं? अगं अगं काय झालं? मग तू रडतेस का? मला सांग काय झालं काय झालं सांग काय झालं मला सांग काय झालं? ते अगं बोल ना. ते आई ते डोकं दुखत आहे माझं. त्रास डोकं दुखतंय. ठीक आहे तू माझ्या मांडीवरती झोपून जा. तुझं डोकं चेपते. नको गाई होईल मग बेरी. तू नको टेन्शन घेऊ काळजी करू. मानसी तू माझ्याशी खरं बोलतेस ना? हा गाई मी का तुझ्यासोबत खोटं बोलू. मग खरंच बोल. तू माझ्या नजरेला नजर का मिळवत नाहीयेस? अगं मिळवताच किरण जर मी मला थोडं बरं वाटत नाही. डोकं दुखतंय त्यामुळे जास्त मी. मला मैत्रीण मानतेस की नाही? मग असं कोणी लपवतात का मैत्रिणी बरोबर आपल्या आई बरोबर? मग सांगितलं नाही डोकं दुखतंय पोटात दुखतंय. बरं बाबा ठीक आहे तू ये मी तुझं डोकं चिपून देते. ठीक आहे ये तू कशाला काळजी करते? तुझी आई आहे ना अजून. हा आणि डोकं दुखत होतं तर मला फोन करायचा मी आले असते बाळा. त्याच्यासाठी एवढं कुठं रडतात काय? काय झालं? अरे काही नाही तिचं डोकं दुखतंय. काय काय काही नाही ते जरा डोकं दुखतंय ना. हो पडले होते. मी पण आत्ताच आली. रडत होती ती. तिला म्हटलं का रडतेस तर म्हणे डोकं दुखतंय. तशी ती शाणी आहे खूप स्ट्रॉंग आले ती
आहे की नाही ग? हो मम्मी. पण मगाशी तर मी कॉलेजमध्ये पाहिलं ते एकदम नीट होते व्यवस्थित. अचानक आता कशी करायला लागली? नीट होते म्हणजे ते जे मला कॉलेजमध्ये तर एकदम ओके वाटली, एकदम हसत खेळत होती. आता येऊन अचानक कशी काय रडत होती? मानसी काय होते बाळा? आणि साहिल काय म्हणतोय? काय झालं मानसी? काही नाही साहिल, ते अचानक दुखणं काही सांगून येतं का? तूच सांग. अगं अचानक पण आता कॉलेजमधून आपण निरोप घेतला तेव्हा एकदम हसत खेळत होतीस आणि आता का रडायला लागलीस? काही झालं का रस्त्याने बरोबर, येताना? तू रडू नकोस. ऐक, तू रडू नकोस. तुझी आई तुझ्या बरोबर आहे, माहितीये ना? तुझी आई किती स्ट्रॉंग आहे आणि तू पण किती स्ट्रॉंग आहेस. आता मला सांग काय झालं म्हणून. आई तुला म्हणलं ना ग, माझं डोकं दुखतं, तुम्ही का मला सारखं सारखं तेच तेच विचारताय? मी म्हणलं ना माझं डोकं पोट दुखतंय, तुम्ही ऐका ना माझं, तुम्ही नको त्रास बरं बरं देऊ. बरं, ठीक आहे ठीक आहे. नाही आराम करू. नाही त्रास देत, नाही त्रास देत. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुझ्या केसाला तेल लावू का? नको मला एकदा सोडा ना, तुम्ही जा ना. ठीक आहे, मी येतो घरी, तू आराम कर. हं. चला येतो. आई तू पण जा, मला थोडं एकटं बसून दे प्लीज. मी तुझं डोकं तर चेपून देते. नको मार, तू जा ना ग, थोडं मला एकटं बसून दे ना. ठीक आहे. सॉरी गाई, तुझ्यासोबत असं नव्हतं वागायचं. मला मन म्हणत होतं सगळं तुला सांगावं असं, पण काय करू, तुला त्रास नाही होऊन द्यायचाय मला कोणत्या गोष्टीचा. पूजा, कोणी आवाज दिला? अरे साहिल काय रे? अगं आता तुला मानसी काय बोलली काय ना? नाही, मला काय नाही बोलली. का रे? आता मी येताना तिच्या घरी गेलो होतो तर रडत होती खूप. पण जेव्हा कॉलेजमधून आम्ही निरोप घेतला ना तेव्हा एकदम व्यवस्थित होती आणि अचानक कशी काय रडायला लागली काय माहिती. रडत होती, काय झालं तिला? तेच सांग ना, तिची आई पण तिला खूप विचारत होती काय झालं. पण कॉलेजमध्ये तर चांगली होती रे. हा मग तेच ना, आपण जेव्हा निघलो तेव्हा एकदम चांगली होती ना, अचानक खूप रडत होती. काहीच सांग ना, ती अंग थरथर कापत होती तिचं. काही दुखतंय का तिचं? तेच तर कळेना ना. येते का तू माझ्याबरोबर? हा, चल आपण बरं. चौकशी करून येऊ. हा चल. चल. मानसी, मानसी, चल मी तिला घेऊन येते. मानसी, बाहेर चल. काय झालं इथे अशी बसली तू? आणि एवढी गरम कस काय पडली? ताप आला का तुला? ते अरे तिला ताप आलाय वाटतं. आपण हा बघ ना किती गरम पडली ती. आणि रडते का बरं? काय झालं? हळू. ते अगं सांगते काय झालं? मग अशी काय एवढी रडत होतीस? काय झालं? माझं डोकं दुखत होतं. डोकं दुखतं म्हणून रडत होती का? खोटं बोलू नको अजिबात. कॉलेजमधून निघताना आपण सोबत निघालो होतो बरोबर, तेव्हा तर चांगली होती. मग आता आपल्या घरी येताना काय झालं तुला रस्त्यात? मी कसं सांगू तुम्हाला आता? मी कॉलेजवरून येताना ना रस्त्यावर एक माणूस मला रोज त्रास देतोय. काय नको तिथं हात लावतोय मला. तो रोजच गावामध्ये असतो. मला नाही शिकायचंय ग, मला शाळेत पण नाही जायचंय ह्या पुढं. नको. येडी काय? मला वैताग आलं या सगळ्या गोष्टीचा. आधी आम्हाला सांगायला काय झालं ते? आणि किती दिवसापासून चालू आहे सगळं? कोणाला सांगितलं ना तर गावात बदनामी होईल म्हणून नाही सांगितलं. आणि आठवडा झाला हे सगळं सुरू आहे. आणि तो मला म्हणला की मी जर कोणाला सांगितलं ना तू माझ्या तोंडावर ऍसिड टाकून, म्हणून मी कोणाला काहीच नाही बोलले. अगं पण तू येडी का? एवढे 8 दिवस झाले तू आता सांगते आम्हाला. आणि तो का त्याच्या बापाच आहे का ऍसिड टाकायला? अगं पूजा, मी खरंच घाबरून गेले होते ग, म्हणून मला समजलंच नाही. आणि तुला कसं सांगू हे समजलंच नाही ग मला. अगं पण येडी, असं गप्प बसून किती दिवस सहन करणार होती तू? आणि त्यांनी जास्तच काही केलं असतं मग? मस्त वाटतं ग सहन नाही करावं, पण किती काय झालं तरी आपण गरीब आहेत, त्यांचा हात नाही धरू शकत. श्रीमंत घरचं पोरट आहे ते. ऐक ना, इथं गरीब आणि श्रीमंतीचा प्रश्न नाही, इथं आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे.
तू आम्हाला मगाशी सांगायला पाहिजे होतं. त्याला बघितलं असतं ना आम्ही. आणि कमीत कमी आईला तरी बोलायचं. कसं सांगणार मी आईला? म्हणजे आई आधीच आईला लय त्रास झालेला आहे माझ्यामुळं. मला परत तिला त्रास नाही द्यायचा आहे. मग पोलीस कंप्लेंट करू आपण, सरळ सोपं मार्ग. पोलीस कंप्लेंट? काय बोलते पूजा तू? अगं तू रेडी होईल ग. बदनामीचं काय? उद्या तू काही तुला होत कुठे हात लावतो, तुझा इज्जतीचा नाही का प्रश्न इथं? बदनामी व्हायची म्हणून आपण शांत बसायचं. तोंड त्याचं काळ केलेलं आहे, आपलं नाहीये सहन करून घ्यायला आपण. पण शेवटी लोक आहे बदनामी ना, मुलीचीच होती ना. असंच असतं मुलींचं आहे ना. कसं असतं माहिती का, काही झालं का आपल्या मुलींवरच येतं. लोक पण मुलींनाच नावं ठेवतात म्हणून आपण शांत बसतो. आणि ऐक, तू आता अशी गप बसली ना, तू अजून कॉलेजच्या 10 अजून मुलींना छेडन. अगं बाळा, उद्या तुझ्या जागी मी पण असू शकते. कळतंय का तुला? आणि तू अजून ही गोष्ट आईला पण सांगितली नाही. ठीक आहे, जाऊन दे. तुम्ही म्हणतात ना तसंच करू. लांडक्याची शिकार होण्यापेक्षा त्यापेक्षा मी तरी मरण, नाही तर तो तरी मरण. सोक्ष मोक्ष लावूनच टाकू आपण पोलीस कंप्लेंट करू. बरोबर आहे. हा. आणि तुला सांगते, हे असं सोडून दे. अशा आहे ना ह्या पोकळ धमक्या, कुत्र्यांच्या धमक्यांना अजिबात घाबरायचं नाही, कळलं का? आणि त्या भाडखावमुळं तू घरात कशाला बसून राहते शाळा सोडून? अगं येडी, तू घाबरून बसली आणि त्याच्या पोकळ धमक्यांना घाबरून. असल्या गोष्टी ना पहिले घरी येऊन आई वडिलांना सांगायला पाहिजे. किती केलं तर ते घरातले मोठे, त्यांना कळतं काय करायचं काय नाही. आणि त्यांना सांगितल्यावर ते काहीतरी नाही, त्यांना सांगितलं ते काहीतरी न्याय निवाडा करतील ना. आपण हातात बांगड्या भरल्या ना, तर त्यांना फोडायची पण तयारी ठेवायला पाहिजे पोरींनी, कळलं का? एक वाघीण म्हणून जगायला पाहिजे, मांजर म्हणून नाही. आणि आता तू घरात नाही, त्याला जेलमध्ये बसायची वेळ येणार आहे. चल पोलीस कंप्लेंट करू आपण. चल चल. आई बाबा, काय चाललंय इथे? आता बरं वाटतंय ना तुला? हा आता बरं वाटतंय. बरं. अहो काका, तिने तुम्हाला काही सांगितलं नाही. रोज तिला एक मुलगा छेड काढतोय रस्त्याने. कोण आहे तो? कोण आहे मुलगा तो? काय? कोण आहे कोण आहे तो मुलगा? कोण आहे? तो त्याचं नाव पराग आहे. अरे तो पराग. हा, तो काय 17 पोरींच्या मागे हिंडत असते. कोण आहे हा? आहे कोण हा? आहे आमच्याच कॉलेजचा आहे मावशी. असं टुकार मुलगा आहे. शाळेत त्याचं कॉलेजला ध्यान नसतं, काही नाही, फक्त पोरी मागे हिंडतो आणि प्रत्येक पोरीची छेड काढतो तो. पण तुला आम्ही विचारत होतो ना साहिल आणि मी, तर तू का नाही बोलीस आम्हाला? अगं काय सांगणार आधी तुला, माझ्यामुळे आधीच तुला खूप त्रास झालाय, परत मला तुला त्रास द्यायचा नव्हता म्हणून मी सांगितलंच किती नाही. दिवसापासून चालू आहे? 8 दिवस झालेत. 8 दिवस झाले आणि तो आम्हाला सांगितलं नाही? नाही बाबा. मग सांगायचं काम नाही तुझं? बाबाला तरी बोलायचंस. बाबा तो खूप मोठ्या घरचा आहे हो. अगं असू दे अहो, मोठ्या घरचा. त्याने मला धमकी दिली होती. तो मला म्हटलं जर तू घरची सांगितलं तर तुझ्या तोंडावर ऍसिड फेकीन. असं म्हणला का तो? हा. कुठे आहे तो? मला दाखवून देतो. चल तो त्या रोडवरच असतो नेहमी. चल. चल बघ. ऍसिड फेकला तो काय? त्याला काय वाटलं तू काय बेवारस आहेस का? त्याचं तंगड तोड त्याच्या हातामध्ये देईल, समजलं ना? पूजा, हा. तू असं कर, आपण तिकडे जाऊया. तू थोडस लांब उभ्या राहा, आपण दोघं राहू. हो. तिला घेऊन तू उभा राहा हा. आणि तू मागून ये. हा. ठीक आहे. आणि आपण त्याला तिथे धरू पकडू. नाही काका, हे पहिलेच घाबरलेली आहे. मी तिथे एकटीच उभी राहते. अरे पूजा, तिचे वडील आहेत नाही तर आता आम्ही अभि आहोत ना, खंबीर माझं आहे. ऐकून घ्या काका. ऐक ऐक, मला काय म्हणायचंय, मी नाही घाबरणार त्याला. मी पण आता नाही का बाबा, तुम्ही व्हिडिओ काढा त्याचा, नाही का, म्हणजे आपल्याला प्रूफला पण होईल. बस बस हा. असं आणि- भेट राहा तू काही करत नाही. असू दे मोठ्या घरचा. तू चल. हा बाबा, चल पूजा. हे बघ, आपण मानसीला पुढे पाठवायचं. एकटी? ऐकून तर घे ना पुढं. पूर्ण ऐकायची सवयच नाही बरं पहिल्यापासून. बोला ना काका तुम्ही पण. पूजा, काय? तू त्या तिथे लप. हा. आम्ही 2 जण इकडे थांबतो. हो. हा. आणि हा त्याच्या बापाला घेऊन येईल. आलं लक्षात? ठीक आहे. हं? पूजा, तू घाबरू नकोस, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. अगं तिने दाखवलं ना धीटपणा. मानसी, सॉरी हा. अगेन. मानसी, तू घाबरू नकोस, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. तू एकदम स्ट्रॉंगली पुढे जा. हो. अरे तिने मगाशी सांगितलं ना, आता मी खंबीर लढणार आहे मी झाले. आता. ओके मानसी, जातो. हो हो बाबा. आणि घाबरू नको. हो. आणि याचं काय? अहो ह्याला जाऊन त्याच्या वडिलांना घेऊन ये. हा, हे चांगलं जा. राहील. आणि ऐका, तुम्ही व्हिडिओ काढा, म्हणजे आपला प्रूफ म्हणून पण होईल. अरे मला मारायचे दादा. आता व्हिडिओ काढा छेडता ना, ठीक, नंतर चल. मला. हा. हा. तू पण सतर्क राहा. कब आएगी
आ गई छोरी, क्या बात है। अब तो तेरा मजा है मानसी। तू 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 परत का माझी छेड काढतोय? छेड कुठे काढतोय? काय त्रास देतोय तू मला? मला तू आवडतो, तुला सांगितलं ना. पण मी म्हणलं ना मला मी नाही काय आवडत सांगतो तू. ऐक ना, आपण लग्न करूयात ना. नाही कशाला म्हणते तू? हा हे बघ, तुझ्या वडिलांशी बोलू का मी? हे बघ मी म्हणलं ना मला लग्नच नाही करायचं का तुझ्या. बरं? तू का मला हे करतोय माझ्या? ऐक ना, अगं मला तुझं प्रेम आहे. ए, कोण काका सोड, कोण आहे का तू? काय छेड काढ? सोड. सोड माझा. अरे अरे हेच आहे ना. ए, पूजा. लाज वाटते तुला? लाज वाटते तुला? लाज वाटते? मार त्याचे पप्पा आले. साईडला घे, साईडला घे. या साईडला घे, या पोरी साईडला. छेड काढतो. अक्कल ऐक ना. तुमचा अहो, पप्पा. माई. पप्पा मला आवडते ती पोरगी. अरे लहान पोरगी, तुझ्या वयाची आहे का ती पोरगी? अहो, तुझ्या वयाची आहे का ती? काय म्हणतो अहो, नाराज आहे. माझं प्रेम आहे पप्पा तिच्यावर. कसलं प्रेम? ते काय म्हणतो ऐकलं? हा चल झोपता तुम्ही धरून माझी फुल पोरीच्या तोंडावर ऍसिड वरती म्हणतो. अरे ऍसिड नाही तुम्ही मजल गेली का? मजल गेली ऍसिड वातायपर्यंत मजल गेली तुम्ही. ऍसिड वातायपर्यंत मजल पुढे पुढे घ्या घ्या त्याला पुढे. त्याला सोड नका खाली. त्याला खाली झोपा खाली. झोपा खाली. हे मार रे लाथ्याच्या याच्यावर. अरे अहो, पप्पा काय करतो तुम्ही? तुझ्या माणसाला तसं नाही तसं नाही. त्याला पुढे लात मारायची मी तुम्हाला सांगतो. परत त्याच्या आयुष्यात त्यांनी पुरीचं नात नाही केला पाहिजे. मारी द मध्ये लात. नको नाही जाणार परत. माय पोरगं म्हणायचं सगळं लाज वाटते मला. आता माझी छेड काढलीस, परत दुसऱ्या कोणत्या तू स्वतःला आता मारलं ना आपण त्याला. आम्हाला तुमच्या पोराला जरा नीट वळण लावा. चुकलं मारा. असं कसं निश्चित हे बघा, नानांना काही बोलू नका, ते आपल्या मदतीला आलेत. काय करणार? यात नीट संस्कार. शी. जाऊ दे, तू नको टेन्शन घेऊ. मारलं त्याला आपण. परत आता कोणाची छेड काढ. परत बघा मुलीकडे बघितलंस ना तर याद राख, समजलं ना. पोलिसात ताब्यात द्यायचं असली नालायक आवलात पैदा नसती झाली तरी बरी झाली. देऊन टाका पोलिसात ताब्यात. मी बाप सांगतो तुम्हाला काय लागेल. असल्या लोकांना आहे ना, असल्या लोकांना पाठिंबा देणारा माणसं नाहीत आम्ही. तुम्हाला सांगतो हे लैंगिक शोषण करणारे भाड खाऊ. ही मुलगी किती, याचं वय काय, याला अक्कल पाहिजे थोडीफार. पोलिसात ताब्यात द्यायची. जिरली तर परत तुमच्या पोरीत नाद लागला तर माग जिम्मेदारी. कॉलेजमध्ये पण असंच करतो तो, प्रत्येक मुलीची छेड काढत बसतो. तुम्ही त्याला शिकवायला पाठवतो. जायचंच नाही आता. नाही तिथं मार बसलाय ना, आता जायची इच्छा नाही व्हायची. आणि आजपासून आहे ना, आजपासून तो घरी सगळं यायचं नाही, समजलं का? हो, आजपासून माझ्या घरी यायचं नाही. त्याला इकडे पडू दे. चला दे सोडून, दे सोडून त्याला. चल चल मानसी चला चला तुम्ही चला. चल बाळा चल. हो. मर भाड्या मर. आणि परत तू एवढंच माझ्या सगळ्या काय गरज होती ही गोष्टी करायची? हा काय गरज होती का? हा अख्ख्या गावात चौघा ती भाड्या कोणी पोरगी द्या ना तुला एवढं मोठा असून टोंगळ्याची टोंगळ्या. हा काही इज्जत ठेवली होतो माई. परत घरी यायचं नाही. घरी आलं ना टांगड्यापासून हातपाय काढून टाकीन तू. समजलं का? तू जर परत फक्त मला घरी दिसला तरी मोडून टाकीन टांगड्यापासून. आता त्या माणसानेच मोठ्या असत्या. अरे तू नाही तिथं लाथा बसल्यात भाड्या याची तर लायकी ठेव थोडीशी. पुरीने मारावं तुला. हा ह्याच्यापर्यंत मजल गेली. बरं झालं तुला पोलीस स्टेशनला दाखल नाही केला, नाही तर गुतला असता आयुष्याचा. माहितीये का? आता रडून काय होणार नाही. काय गरज होती त्या पोरीत छेड काढायची? हा अरे नालायक माणसं सुधर. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, 10 वेळा सांगितलं तुला. किती वेळा सांगायचं? प्रत्येक गावातला माणूस येऊन सांगतो तुमचं पोरग असं करतं, तुमचं पोरग तसं करतं. जड भाड्याचं जड तिथं परत येऊ नको घरी. तुला सांगितलंय म्हणशील.